आज जिल्हा परिषद शिरूर नावरा ग्रामीण गटाच्या उमेदवार ऋषालीताई वाळके व दीपक शेठ पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी आंबळे गावामध्ये प्रचाराच्या निमित्ताने आलेले आहेत आणि सर्व मतदारांना मी एक आव्हान करतो की जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं 3 दिवसापूर्वी अपघाती निधन झालेलं आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण सर्वांनी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून दादांना श्रद्धांजलीपर मतदानात रूपी श्रद्धांजली व्हावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आमचे वर्गमित्र राजेंद्र पाटील जगदाळे हे आज प्रचाराच्या निमित्ताने आमच्या घरी कळवंतवाडीला आलेले आहेत. तत्पूर्वी मी राजू पाटलांना हेच सांगितलं, तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहातच, परंतु आज आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आणि यामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान. दादा कोणी एका पक्षाचे नव्हते, त्यामुळं महाराष्ट्र आपला आज दादामुळं पोरका झालेला आहे आणि महाराष्ट्रात भविष्यात जी कामं होणार होती त्याला काही अंश तरी खीळ पडणार आहे. आम्ही आमच्या मित्रांना राजू पाटलांना हे सांगितलं, आपण प्रचारासाठी आमच्या घरी आज आमच्या कळवंतवाडीमध्ये आलात, परंतु आपण दादांना पहिल्यांदा श्रद्धांजली सर्वांच्या वतीने वाहू. आणि दादा हे एक असं व्यक्तिमत्व होतं की जे मनात असेल तेच ओटावर असणार आणि ते कोणी एका पक्षाचे नव्हते, त्यांना काम महत्त्वाचं होतं. त्यामुळं दादामुळं ह्या निवडणुकीवरती परिणाम थोडाफार होईल, परंतु सर्व मतदारांना माझी ही विनंती असेल की आपण दादांना श्रद्धांजली वाहू, परंतु आता सध्या मतदारांच्या रूपाने वाहू. परंतु आता राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत आणि दादांना खरी श्रद्धांजली ही असेल की दादांनी जे जे उमेदवार उभे केलेले आहेत, गोरगरिबांचे उमेदवार आहेत, कर्तृत्वान उमेदवार आहेत, त्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करून द्या. हीच दादांना खरी आपली भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे. आणि दादाच्या रूपात आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या रूपात दादांना पाहत होतो, परंतु दादांचं ते अधुरं स्वप्न राहिलेलं आहे. ते दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी दादांना खरी श्रद्धांजली म्हणजे मतदानाच्या रूपात दादाचे सर्व उमेदवार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार दादांचे निवडून आले पाहिजे. आणि येत्या 9 तारखेला 7 तारखेला घड्याळाच्या बटनावरती बटन दाबून आपण दादांचे सर्व उमेदवार विजयी करू. ही मी माझ्या कळवंतवाडीच्या ग्रामपंचायतच्या वतीने आणि आमच्या आंबळे गावाच्या वतीने असं आश्वासन देतो की आम्ही तुमच्या उमेदवारांना तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मतदान घडून आणून देऊ.